नमस्कार. आपल्या आजी आजोबांनी भोगीच्या दिवशी एक खास भाजी बनवण्याची प्रथा सुरू केली, बरोबर ना? पण कधी विचार केलाय की असं का? हा फक्त एक सण साजरा करण्याचा भाग होता की यामागे आपल्या आरोग्याचं काहीतरी मोठं रहस्य दडलेलं होतं? चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की या परंपरेमागे नक्की काय दडलंय. आणि हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आपल्या रोजच्या जेवणात, आपल्या परंपरांमध्ये आपल्या पूर्वजांनी आरोग्यदायी ज्ञान तर लपवून ठेवलेलं नाही ना? ही भाजी त्यापैकीच एक असू शकते का? चला पाहूया. चला मग या भाजीचं पहिलं आणि सगळ्यात मोठं रहस्य काय आहे ते पाहूया. ही फक्त एक भाजी नाहीये, तर खरं तर ही आहे एक नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिनची थाळी. म्हणजे बघा, भोगीची भाजी म्हणजे काही एक किंवा दोन भाज्यांचं मिश्रण नाही, तर या तब्बल 10 ते 12 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या असतात. याचा अर्थ काय होतो की निसर्गाने दिलेली सगळी पोषक तत्व आपल्याला एकाच जेवणात मिळतात. आजच्या काळात जिथे प्रोसेस्ड फूडमुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवते, तिथे हा किती उत्तम नैसर्गिक पर्याय आहे, नाही का? यात काय काय असतं तर बघा, गाजर आणि रताळू आहे, पालक आणि मेथी आहे, वांगे, शेवग्याच्या शेंगा, अशा एक ना अनेक भाज्या एकत्र येतात. प्रत्येक भाजी स्वतःची खास पोषक तत्व घेऊन येते आणि म्हणूनच या सगळ्यांचं मिश्रण आरोग्यासाठी एक शक्तिशाली स्रोत बनतं. आता जेव्हा या सगळ्या पोषक तत्वांचं मिश्रण एकत्र येतं तेव्हा त्याचे आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात. आणि विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी तर ही भाजी म्हणजे खरी साथीदारच आहे. महिलांच्या आयुष्यात अनेक टप्पे येतात. मासिक पाळी, गर्भधारणा, मेनोपॉज आणि या सगळ्या काळात शरीरात खूप हॉर्मोनल बदल होत असतात. अशा वेळी ही भाजी शरीरातील थकवा कमी करते, रक्ताची कमतरता भरून काढायला मदत करते आणि पचनशक्ती सुधारते. सोप्या भाषेत सांगायचं तर ती शरीराला आतून मजबूत बनवते. पण थांबा, हे फक्त वरवरचे फायदे झाले. ही भाजी काही अगदी विशिष्ट समस्यांवर सुद्धा रामबाण उपाय म्हणून काम करते. कसं? चला बघूया. मासिक पाळी ही एक अशी समस्या आहे जी अनेक जणी दर महिन्याला अनुभवतात. पोटदुखी, अशक्तपणा, चक्कर येणं यासारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं. हा एक खूप सामान्य पण महत्त्वाचा मुद्दा आहे. मग यावर उपाय काय? तर तो दडलाय याच भाजीमध्ये. यात जे लोह आहे ते रक्ताची कमतरता भरून काढतं आणि फायबर आणि इतर खनिज पचनक्रिया सुधारून वेदना कमी करायला मदत करतात. असं म्हणतात की हिवाळ्यात 2-3 वेळा जरी ही भाजी खाल्ली तरी खूप फायदा होऊ शकतो. आता वळूया एका दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, गर्भधारणा. गर्भधारणेची प्लॅनिंग करताना असो किंवा बाळाच्या जन्मानंतर शरीराला मजबूत आणि संतुलित ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. ही भाजी काय करते तर सगळ्यात आधी ती शरीर आतून स्वच्छ करते, म्हणजे डिटॉक्स करते. हॉर्मोन्स बॅलन्स करायला मदत करते. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रसूतीनंतर शरीराला पुन्हा ताकद मिळवून देण्यासाठी तर ही खूपच उपयुक्त ठरते. आणि आता बोलूया आजच्या काळातल्या सगळ्यात मोठ्या समस्येबद्दल, पचन आणि वजन. गॅस, बद्धकोष्ठता, वजन वाढणं या समस्या आता खूपच कॉमन झाल्या आहेत. बघूया यावर ही भाजी कशी काम करते. याचं उत्तर खूप सोपं आहे आणि ते दडलंय या भाजीच्या रचनेतच. यात भरपूर फायबर असल्यामुळे पचनसंस्था स्वच्छ राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. इतकंच नाही तर यातली पोषक तत्व मेटाबॉलिझम सुधारतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत मिळते. शरीराबद्दल तर आपण बोललो, पण मनाचं काय? कारण शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य एकमेकांशी जोडलेलं आहे, नाही का? चिडचिड होणं किंवा झोप नीट न लागणं यावरही या भाजीचा चांगला परिणाम होतो. हे कसं काम करतं? तर बघा, जेव्हा शरीराला नैसर्गिक भाज्यांमधून योग्य पोषण मिळतं तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. त्यामुळे थकवा आणि चिडचिड कमी होते आणि शांत झोप लागायला मदत होते. पण एक मिनिट, या भाजीचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला म्हणजे कमीत कमी तेल आणि मसाले वापरा. दुसरं, शक्यतो पारंपरिक पद्धतीने शिजवा. आणि तिसरं, नेहमी ताज्या आणि त्या हंगामात मिळणाऱ्या भाज्याच वापरा. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? की भोगीची भाजी म्हणजे फक्त सणादिवशी बनवला जाणारा एक पदार्थ नाहीये, ती त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे. हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं की भोगीची भाजी हा केवळ सणाचा भाग नाही, तर आरोग्यासाठी एक आयुर्वेदिक औषध आहे. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो की आपल्या अशा कितीतरी परंपरा आहेत, कितीतरी जुने पदार्थ आहेत ज्यांच्यात आरोग्याचं असंच काहीतरी रहस्य दडलेलं असेल, ज्याकडे आपलं लक्षच गेलेलं नाही. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?